आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। शिरोळच्या दत्त कारखान्याने एफआरपीचे तुकडे केले, आम्हाला ते अमान्य। शेतकऱ्यांच्या घरावर विस्तव ठेवाल तर याद राखा, धनाजी चुडमुंगे कडाडले। रविवारी कारखान्यासमोर धरणे आंदोलन। शिरोळच्या दत्त कारखान्याने ऊस उत्पादकांना फसवले असा गंभीर आरोप आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी आज केला आहे। कायद्याने एफआरपीचे तुकडे पाडता येत नाहीत, एक रकमी एफआरपी देणं बंधनकारक आहे। शिरोळच्या श्री दत्त साखर कारखान्याने आज ऊस उत्पादकांच्या खात्यावर 2300 रुपये जमा केले आहेत। वास्तविक कारखान्याने 2950 च्या पुढे रक्कम जमा करणं आवश्यक होतं, त्यामुळे शेतकऱ्यांच्यात आगडोंब उसळला आहे। आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी एफआरपीची रक्कम आपणास मान्य नसल्याचं सांगितलं आणि रविवारपासून दत्त कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्याचं जाहीर केलंय। त्यांनी कारखान्याच्या या भूमिकेची गंभीर दखल घेतलीये। शेतकऱ्यांचं नुकसान होणार असेल तर ते आपण सहन करणार नाही असंही ते म्हणाले। महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे। साखर कारखानदार आणि शासन हे एकमेकांकडे बोट दाखवून सध्या शेतकऱ्यांना कुचमण्याचा प्रयत्न करत आहेत। या विरोधात आता सर्व संघटना एकवटलेल्या आहेत, पण कुठलाही कारखाना या संघटनांच्या आंदोलनाला सध्या किंमत देत नाही असं दिसतंय। 2 महिने झाला हंगाम सुरू होऊन अजून एकाही कारखान्याने दिलेले नाहीत, पण काल 11 तारखेला जी कारखानदारांची बैठक होती ती रद्द झाल्या आणि त्यानंतर या सगळ्यांनी फोनवरून अशी चर्चा केली की 2300 रुपये सगळ्यांनी पहिला हप्ता म्हणून शेतकऱ्यांना द्यायचा। हा खरं तर एफआरपी कायद्याचा भंग आहे आणि जर तुम्हाला 2300 द्यायचे होते तर 2 महिने तुम्ही कशासाठी थांबला? आज शेतकऱ्याचे सर्व व्याज तुम्ही सगळ्या शेतकऱ्याच्या डोक्यावर बसवलेलं आहे आणि हे कुठेतरी शेतकऱ्याला एक आर्थिक ह्याच्यामध्ये घालायचे धोरण आहे आणि शेतकरी चळवळीलाही मोडीत काढण्याचा हा प्रकार आहे। आंदोलन अंकुशच्या वतीनं आम्ही मागं डिक्लेअर केल्याप्रमाणे उद्यापासून आम्ही दत्त कारखान्याच्या फक्त आत बसणार नाही तर गेटवर बसायचं धोरण आम्ही स्वीकारलेलं आहे आणि जोपर्यंत आमचा कारखाना एफआरपी देत नाही तोपर्यंत आम्ही तिथून मागं हटायचं नाही ह्या उद्देशानं आणि या निर्धारानं आम्ही तिथं जाऊन बसणार आहे। त्याचबरोबर राज्यातल्या शेतकरी संघटनांच्या समन्वयांच्या माध्यमातून 25 तारखेला साखर आयुक्त कार्यालयावर आम्ही जाऊन बसणार आहे आणि तिथं कायदा मोडणाऱ्या कारखान्यावर जर तुम्ही कायद्यानं त्यांच्यावर कारवाई करणार नसाल तर 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिन तुम्हाला साजरा करायचा अधिकार नाही, अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही तिथं साखर आयुक्त कार्यालयावर जाऊन बसणार आहे आणि त्यामध्ये आम्ही ह्या 2 महिन्याचं व्याज आणि जी कायद्या मोडलेलं आहे कारखान्याने त्यांच्यावर तुम्ही फौजदारीची कारवाई या मागणीसाठी आणि एफआरपी तात्काळ द्यावी या 3 मुद्दे घेऊन आम्ही तिथं जाणार आहे। या दोन्ही आंदोलनासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं हजर राहावं असं आव्हान तर आहेच, पण माझ्या मते सर्व शेतकऱ्यांनी आता कुठंतर अंतर्मुख होऊन विचार करायला पाहिजे। जर हे आपण निमूटपणे मान्य केलं तर इथून पुढचा काळ हा शेतकऱ्याला कारखानदाराने दिल तेवढे पैसे घेऊन गप बसायचा येईल, हा धोका ओळखून शेतकऱ्यांनी आता उठाव करण्याची आवश्यकता आहे।